भगवंत येऊन पद्मनाभ भगवंत येऊन त्या ठिकाणी आपलं सुदर्शन चक्र काढलं आणि त्या मगराला फेकून मारलं. फेकता क्षणी त्याच्या जबड्याला त्या ठिकाणी जबडा चिरून मोकळा झाला आणि गजेंद्राचा पाय त्या ठिकाणी मोकळा झाला. ज्यावेळी त्या मगराला ते सुदर्शन चक्र फेकून मारलं त्या मगराचा दिव्य पुरुषामध्ये रूपांतर झालं आणि तो दिव्य पुरुष भगवंत श्रीहरींच्या समोर उभा राहिला. कोण होता तो मकर? तर ऐका, गंधर्व उहू नामक गंधर्व त्या ठिकाणी तो मगर होता. देवलांच्या शापानं तो मगर झाला होता आणि देवलांच्या शापानं झालेला उहू पुन्हा त्या ठिकाणी दिव्य रूप त्याचं प्रकट झालं आणि पुन्हा त्या ठिकाणी भगवंताच्या कृपा आशीर्वादानं त्याचा उद्धार होऊन तो आपल्या गंधर्व नगरीला पुन्हा परत गेला. इकडे गजेंद्रानं विचारलं भगवंताला, देवा अहो स्तुती मी केली, चिंतन मी केलं, तुमचं स्तुती मी करतोय आणि उद्धार मात्र त्याचा केला. त्यावेळी भगवंतानं त्या गजेंद्राचा सुद्धा उद्धार केला आणि आपल्या सोबत घेऊन गेले. बोलिये भक्तवत्सल दीनानाथ भगवान. अशा प्रकारे त्या गजेंद्राचा उद्धार भगवंताने केला आणि भगवंतानं त्याचा उद्धार केला आणि आपल्या सोबत घेऊन गेले. पुढे त्या ठिकाणी राजा परीक्षिती शुकदेवजींना पुन्हा प्रश्न विचारताय, देवा आम्ही गजेंद्राच्या मोक्षाची कथा ऐकली, आता आम्हाला तुम्ही समुद्र मंथन कशासाठी झालं, कशा प्रकारे त्या ठिकाणी देवांनी आणि दैत्यांनी एकत्र येऊन ते समुद्र मंथन केलं, त्या समुद्र मंथनाची कथा आम्हाला सांगा. त्यावेळी शुकदेवजी समुद्र मंथनाची कथा सांगताय. एक दिवस दुर्वास ऋषी रस्त्याने जात असताना समोरून इंद्राची स्वारी आली. इंद्राची स्वारी आल्यानंतर इंद्रदेवानं त्या ठिकाणी दुर्वास ऋषींना नमस्कार केला. दुर्वास ऋषींना नमस्कार केल्यामुळं दुर्वास ऋषींनी आपल्या गळ्यामध्ये असलेली माला, गळ्यामध्ये असलेला हार त्या इंद्रदेवाच्या गळ्यामध्ये टाकला. इंद्रदेवाच्या गळ्यामध्ये टाकला, पण इंद्र कसा होता, अहंकारी होता. इंद्रानं तो हार काढला, ती माला काढली आणि ती कुठं फेकली, हत्तीच्या सोंडेवर फेकली. हत्तीच्या सोंडेवरून ती माला हत्तीच्या पायाखाली आली. त्या मालेवरती पाय देऊन पुढे निघून गेला इंद्र. पुन्हा काही दिवसांनी दुर्वास ऋषी त्याच मार्गाने आले. त्यांनी बघितलं ती माळ खाली पडलेली होती. त्यांनी ओळखली ही माळ आपलीच आहे. माळ ओळखली आणि त्याच क्षणी इंद्रदेवाला श्राप दिला, तुझी 14 भुवने आणि 3 लोक त्या ठिकाणी हिसकावून घेतला जाईल, लक्ष्मीहीन होशील, असा श्राप दुर्वास ऋषींनी दिला. तो श्राप लागल्यामुळे
इकडे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य संधीची वाटच बघत होते. कधी आम्हाला संधी मिळते आणि कधी आम्ही एकदाच हे साम्राज्य स्थापन करतोय, दैत्यांचे साम्राज्य. शुक्राचार्यांनी त्या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं आणि शुक्राचार्यांनी आपल्या सर्व दैत्य सेनेला त्या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी प्रवृत्त केलं. आक्रमण करा, त्या इंद्राच्या बोणांवरती आक्रमण करा आणि आपल्याला 14 गुण तिन्ही लोक, या तिन्ही लोकांवरती आपलं साम्राज्य स्थापन करा. आक्रमण सुरू झालं आणि आक्रमण सुरू असताना इंद्र शापित असल्यामुळे सर्व देवांना थांबावं लागलं. 14 गुणे तिन्ही लोक त्या दैत्यांनी हिसकावून घेतला इंद्रदेवाचा. लक्ष्मीहीन झाला इंद्रदेव, गयावया करू लागला आणि गयावया करत भगवंताकडे गेला. भगवान विष्णूंना प्रार्थना करू लागला. देवा, सर्व देव भयभीत झाले आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूंकडे गेले. भगवंता, आमचं रक्षण करा, आम्ही फार भयभीत झालेलो आहोत, आता आम्ही काय करू? भगवान विष्णूने सांगितलं, आता इंद्र श्रापित आहे आणि श्रापित इंद्र जर असेल तर आपल्याला काहीच करता येणार नाही. आता तुम्ही एक काम करायचं, आपल्याला समुद्र मंथन करायचं आहे. मग तुम्ही दैत्यांसोबत समेट करून घ्या. त्या दैत्यांसोबत समेट केल्यानंतर आपल्याला समुद्र मंथन करायचं आहे आणि त्या समुद्रातून निघालेलं अमृत पिल्यानंतर आपण अमर होणार आहोत. ते अमृत पिल्यानंतर जेव्हा आपण अमर होऊ तेव्हा आपल्याला पुन्हा आपलं ऐश्वर्य, आपली लक्ष्मी आपल्याला प्राप्त करून घेता येईल. त्या ठिकाणी सर्व दैत्य आणि देव यांची बैठक बसलेली आहे. सर्व दैत्य मिळून, देव मिळून त्या ठिकाणी बातचीत करताय. आता दैत्यच होते, राक्षस होते, ते कसली समेट करताय. पण इकडे भगवान विष्णूंनी सांगितलं होतं की एखादं कार्य जर करायचं असेल, चांगलं कार्य जर करायचं असेल तर शत्रूला सुद्धा जवळ करावं लागतं. चांगलं कार्य करून घेण्यासाठी शत्रूला सुद्धा मित्र बनवून घ्यावं लागतं. ज्या प्रकारे साप आणि उंदीर यांची गोष्ट आपण सर्वांनी श्रवण केली आणि आपलं काम झालं तर सोडून द्यायचं दैत्यांना सोडून द्यायचं. पण तोपर्यंत साप आणि उंदीर यांच्यासारखंच राहायचं. दैत्यांनी समेट केला, देव आणि दैत्यांनी एकत्रीकरण केलं आणि समुद्र मंथन चालू झालं. मंदराचल पर्वत आणलेला आहे. वासुकी नाग त्या ठिकाणी समुद्र मंथनासाठी आणलेला आहे. वासुकी नागाची दोरी केलेली आहे, मंदराचल पर्वताची रवी केलेली आहे आणि समुद्र मंथन चालू झालंय. एका बाजूला दैत्य उभे आहेत, दुसऱ्या बाजूला देव उभे आहेत. समुद्र मंथन चालू झालेलं आहे. भगवंतानं सांगितलं होतं की वासुकीच्या मुखाकडून तुम्ही हट्ट करायचा. देवतांना सांगितलं तुम्ही हट्ट करायचा की आम्ही वासुकीच्या मुखाच्या बाजूने राहू. कोणाला सांगितलं? दैत्यांना, देवांना. देवांनी हट्ट केला दैत्यांसमोर, मुद्दाम हट्ट केला, आम्ही वासुकीच्या मुखाकडून राहणार. आता ते दैत्यच होते, भरमिष्ट झालेले होते. त्यांनी विचार केला नक्कीच यांच्या मुखाच्या बाजूने काहीतरी फायदा असला पाहिजे, म्हणून तर देव एवढा आग्रह करताय. देवांचा ज्या अर्थी आग्रह आहे त्या अर्थी मुखाच्या बाजूने काहीतरी फायदा होणार आहे. दैत्य म्हणाले अजिबात जमणार नाही. आता साम्राज्य कोणाचं आहे? आमचं आहे. 14 भुवन तिन्ही लोक कोणाच्या ताब्यात आहे? आमच्या ताब्यात आहे. मग मुखाकडून कोण राहणार? आम्हीच राहणार. मान्य केलं देवतांनी. सर्व दैत्य मुखाकडून आले वासुकीच्या. मंथन पुन्हा सुरू झालं. पुन्हा मंथन करताय. देव एका बाजूनं मंथन करताय, दैत्य एका बाजूनं मंथन करताय आणि मंथन करत असताना तो मंदराचल पर्वत बुडू लागला, खाली जाऊ लागला समुद्रामध्ये. भगवंतानं कूर्म अवतार घेतला आणि त्या पर्वताला, मंदराचल पर्वताला आपल्या पाठीवरती घेतलं. बोलिये कूर्म भगवान की. आपल्या पाठीवरती त्या पर्वताला घेतलंय आणि मंथन करताय. त्या मंथनामधून अनेक रत्न बाहेर आले, पण
त्या मंथन करत असताना सर्वात आधी बाहेर आलं ते विष. वासुकीच्या मुखामधून ते विष बाहेर पडलं आणि ते विष ज्यावेळेस बाहेर पडलंय ना त्यावेळी अनेक दैत्य मारले गेले, कारण मुखाच्या बाजूने दैत्य होते. अनेक दैत्य मारले गेले आणि मंथन चालू असताना ते जे विष निघालं, मग एवढं हलाहल विष आहे ते कोणाला द्यायचं हा प्रश्न सर्वांना पडला. देव आणि दैत्य ते विष घ्यायला तयार नाही. मग